नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये काही मोठे निर्णय जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी काही अटींमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते. मात्र आता त्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्याची आल्याची घोषणा आता समोर येत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना आता 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो आणि याच ठिकाणी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांबाबत काय नवीन निर्णय झाले आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाच्या नियमांमध्ये काय बदल झालेले आहेत आणि या निर्णयामुळे किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो, हे सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. आता या ठिकाणी 2019च्या लाभासाठी मोठा दिलासा या विषयावरती काय निर्णय झाले आहेत जाणून घेऊया. आता या ठिकाणी सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या नियमानुसार 2019 मधील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना नवीन कर्जमाफी पूर्ण लाभ मिळणार नव्हता. त्यामुळे शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी आणि विविध स्तरावर सरकारकडे नियमांमध्ये बदल करण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल घेत आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता या ठिकाणी 2019च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे लागू असलेली मर्यादा शिथिल करण्यात आली असून अधिक शेतकरी या योजनेच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. तर आता या ठिकाणी सरकारने हा निर्णय का घेतला असेल तर आता जाणून घ्या मित्रांनो. सरकारच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला अधिक आर्थिक स्थिती लक्षात घेऊन काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र विविध लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनाने अनेक शेतकरी या अटींमध्ये वंचित राहिले असल्याचे सरकारच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना समान संधी मिळावी आणि कोणताही शेतकरी अन्यायग्रस्त राहू नये या भूमिकेतून निर्णयाने नियम बदलण्याचा प्रयत्न घेतला आहे. आता या ठिकाणी शेतकऱ्यांना यातून कोणता फायदा होणार आहे. सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. तसेच या योजनेसाठी राज्याच्या शितोजीवर मोठा आर्थिक भार पडला असेल तरी शेतकऱ्याच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला सरकारने स्पष्ट सांगितले आहे. प्रोत्साहनपर अनुबाबत कोणता मोठा बदल झाला आहे, अनुदानामध्ये कोणता बदल झाला आहे. फक्त कर्जमाफीच नाही मित्रांनो, तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्याही प्रोत्साहनपर अनुदान योजनेत ही महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी फक्त कर्जमाफीच नाही तर नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदान योजनेत सुद्धा मोठा बदल झाला आहे. बघा मित्रांनो, पूर्वी सलग ठराविक आर्थिक वर्षामध्येच नियमित कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळत होता. त्यामुळे अनेक शेतकरी पात्र ठरत नव्हते. आता या अटीमध्ये शिथिलता आणण्याची प्रयत्न आता सरकारने केले आहे. या नियमानुसार आधीच्या 3 वर्षी कोणतीही 2 वर्षामध्ये नियमित कर्ज फेड केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र मानले जाईल. त्यामुळे यापूर्वी वंचित राहिलेल्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बघा, आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी आता काय करायचं हे जाणून घेऊया. जर तुम्ही पीक कर्ज घेतला असेल किंवा पूर्वीच्या कर्जमाफी लाभ घेतला असेल तर संबंधित बँक किंवा मध्यवर्ती बँक किंवा कृषी विभागाकडे तुमची पात्रता तपासून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी सरकारकडून अधिकृत शासन निर्णय, GR, पात्रतेची निकष आणि अंमलबजावणीबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर त्यानुसारच आवश्यक कागदांची पूर्तता तुम्ही करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जाणून घ्या महत्वाची सूचना तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहिती सरकारचे जाहीर केलेल्या निर्णयानुसार आधारित आहे. अंतिम लाभ, पात्रता, अटी आणि अंमलबजावणी आणि शासन नियमानुसार निश्चित केली जाईल. त्यामुळे कोणताही अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहितीची खात्री करून घ्या. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा निर्णय झालेलाच आहे आणि त्याबरोबर नियमांमध्ये बदल, दोन्ही निर्णय अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा
आणि अशाच विश्वासीय कृषी व शासकीय योजनांच्या अपडेटसाठी आपल्या एएन मराठी म्हणजेच कृषी हेल्पलाईन एएन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता धन्यवाद.